अन्याय करण्यासाठी ह्या सरकारने मित्रांनो, आज सडक गर्जुनी या ठिकाणी शिक्षणाची खालावत चाललेली स्थिती वाचवण्यासाठी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी चला आपण शांततापूर्ण आंदोलनात सामील होऊया असे नारे लावून आज सर्व कॉलेजमधले व इतर दूरदूरून लांबून असे आलेले सर्वांनी उपस्थिती दाखवून हा मोर्चा आज सडक गर्जुनी येथे भव्य असे 1000-5000च्या वरून अशी विद्यार्थी येऊन या मोर्चाला सहकार्य केले। शिक्षणाची खालवत चाललेली स्थिती वाचवण्यासाठी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी चला आपण शांततापूर्ण आंदोलनात सामील होऊया। आज दिनांक 24/7/2026 वेळ 1:30 वाजे टी पॉइंट कोमारा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तिथून तहसील कार्यालयापर्यंत आज धडक मोर्चा जो आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, नेटमध्ये जे एक्झाम झालेली आहे त्यांचे पेपर फुटी असा प्रकरण झालेलं आहे। त्या निषेधार्थ आज सडक गर्जुनी येथे भव्य युवक मोर्चा व पालक वर्ग सर्व उपस्थित आज सडक गर्जुनी या ठिकाणी। TV9 रिपोर्टर श्रीबान थलाल, गोंदिया। निघाला कुठपर्यंत आला आणि कोणाच्या सपोर्टमध्ये होता? मी महेश डुंबरे, सामाजिक कार्यकर्ता, माजी जिल्हा प्रमुख। की आमच्या कोहमाऱ्यापासून हा सडक गर्जुनीपर्यंत हा आमचा एक आक्रोश मोर्चाच होता। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सोनम वांगचुकनी जो आज 26 दिवसाच्या नंतर त्यांनी आपला आमरण उपोषण सोडलं, आमचा 100% आमचा त्यांना पाठिंबा आहे। आणि ह्या युवक तसेच मोर्चाचा निषेध केलेला आहे, याच्यामध्ये तुमचे मत काय आहे? आमचे मत चांगले, म्हणजे आमचे मत हे आहे की चांगल्याकरिता हा मोर्चा केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी हा मोर्चा केलेला आहे। आम्ही एचएनटी ज्युनियर कॉलेज सडक गर्जुनी। आणि खरी माहिती सांगितलं किंवा नाही त्याचे मत काय आहे? अत्यंत चांगला मोर्चा निघाला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर गुलाम निश्चित पेटून उडेल। आज सगळ्या लोकांना गुलामाची जाणीव झाली, त्यामुळे या तमाम बहुजनातले लोक, तमाम या देशातले लोक, युवा लोक या ठिकाणी एकत्र झाले आणि त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा व्हावे म्हणून त्यांनी या ठिकाणी हा जन आंदोलन तहसील कार्यालयासमोर घेतलेला आहे। मोर्चा काढले, याचे तुमचे मत काय आहे? मुलांसाठी या मोर्चामध्ये विशेष एकच आहे की जो दिल्ली जंतर मध्ये जो झालेला घटना आहे, ते घटना हा निषेध आहे। त्या निषेधात नरेंद्र मोदी हा स्वतः जिम्मेदार आहे आणि शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेणे आवश्यक आहे। हमारे देश में कार्यक्रम केला आणि आपल्या ज्या सुंदरपुराला म्हणजे नक्षलवादी राहण्यासारखे मारले, त्या विरोधात आमचा मोर्चा आहे। गरीब मुलांना हे पेपर फुटीचा जो आम्ही जेपी हायस्कूल सडक गर्जुनीतून आलेले आहोत। नीटचे पेपर झाले, तिथे आमची धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी अमेरिकेमध्ये शिकत होती, ते तिला इंडियामध्ये का बरं शिकू दिला? नरेंद्र मोदींनी आपला राजीनामा दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधाननी आपला राजीनामा दिला पाहिजे। त्यांची मुलगी का बरं अमेरिकेमध्ये शिकते, इंडियामध्ये का बरं शिकत नाही? पप्पाजी संजय बनसोड आहे, सडक गर्जुनीच्या बाजूला देंगी फार्ममध्ये राहते। माझे एकच मत आहे की आपला माधव मारोतराव तरुणे, बामणी सडकचे सरपंच।
प्रत्येक युद्ध रस्त्यावर उतरून आपल्या अधिकारासाठी लढणे आवश्यक आहे आणि सरकारची निकमीपणा आहे ज्याच्यामुळे स्टुडंट्सला रोडवर उतरावं लागत आहे. कारण आज शिकले पडले लोक रोडवर उतरले आहेत आणि अनपढ लोक सरकार चालवत आहेत. ही सरकारसाठी खूप मोठी अपमानास्पद गोष्ट आहे. या देशामध्ये लोकशाही असून सुद्धा हुकुमशाही तानाशाही प्रमाणे चालत आहे या देशामध्ये. यासाठी प्रत्येक स्टुडंट्सच्या हक्कासाठी रोडवर उतरणे, रस्त्यावर उतरणे. माझं नाव शर्मिला मधुकर चिमनकर, मी सरपंच ग्रामपंचायत खडकी. तर मी खडकीच्या वतीनं या मोर्चामध्ये सामील झालेली आहे आणि त्या दिल्लीमध्ये जंतर मंतर विधान भवनावर मोर्चा हा जो आपण मोर्चा बघत आहे हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांचा नाश झाला आहे आणि विद्यार्थ्यांवर होणारा लाठीचार्ज युद्ध असा झालेला आहे आणि